गुड मॉर्निंग सर्वांना. मी सविता. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि चला तर आता आजच्या आपल्या नेहमीच्या रुटीनप्रमाणे आपला स्वयंपाक आणि आपल्या भाज्या आणि आपलं रोजचं चालू झालेलं आहे घरचं रुटीन. आता या घरच्या रुटीनमध्येच कधी कधी आपण वेळ काढून छान अशी वेगळी भाजी पण बनवायचा प्रयत्न करत असतो. तसाच आज मी सुद्धा केलेला आहे आणि तो मी तुमच्याशी शेअर करत आहे. आता बघा, पडवळची भाजी आणलेली आहे. प्रत्येकाच्या घरात असतं पोरांचं की पडवळ बघितलं की ती भाजी अजिबात करू नको, दुसरं काहीतरी कर, असं तुमच्याही घरी होत असेल. आता असंच मी सुद्धा पोरांना दाखवायच्या अगोदरच मी आता बनवून ठेवणार आहे भाजी आणि ताटात वाढल्यानंतर बरोबर ती खाल्ली पण जाणार आहे. आता ती कशी, तर त्याच्यासाठी काही जादू वेगळी ट्रिक वापरायची नाही. आपण त्यासाठी करायचं काय, तर मसाला वापरायचा आपण चांगला. आता मी ओलं खोबरं घेतले, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, कांदा आणि कोथिंबीर. हे नेहमी आपलं जे रेग्युलर असतं तेच, पण सुक्या खोबऱ्याऐवजी मी ओल्या खोबऱ्यात बनवते. ओल्या खोबऱ्यानं बनवलेली भाजी खूपच छान आणि चविष्ट होते. हे वेगळं मी सांगायची तुम्हाला काही गरज नाही बघा. आणि अद्रक लसूण तर नेहमीप्रमाणे आपण वापरायचाच असतो. आता मी काय करणार आहे या भाजीला, तर आता अशी भरून करायची. भरून तुम्हाला स्टफिंग करून करायची असेल तरी करू शकता तुम्ही, पण मी स्टफिंग नाही करत, आमच्याकडे रस्सा लागतो. मग आता ती पडवळची भाजी आणि ती पण रश्श्यामध्ये कशी बनवायची, हा थोडा अवघड प्रश्न असतो. पण आता ती आपण कुठलीही भाजी ना मन लावून आणि अगदी शांत डोक्यानं केली ना, खूपच छान होते. चुलीसारखी चव तर गॅसला कुठल्या आतापर्यंत आलेली नाही आहे. चुलीवर खूप छान होते हे मलाही माहिती आहे आणि तुम्हाला सुद्धा माहिती असेल की गावाकडं आजीची आईची भाजी, ही भाजी खाल्ली असेल तुम्ही प्रत्येकानं. आता बघा, इथं मी साध्या वापी सुरुवातीला तडका फोडणी देतो, तसंच आपलं जिऱ्या मोहरी आणि जे आपले मसाले आहेत तुमच्याकडं, कोण धने जिरे पावडर, गरम मसाला किंवा किचन किंग मसाला, या कुठल्याही मसाल्यामध्ये बनली जाते ही भाजी. असं काही हिला असं ठराविक मंत्राचा मसाला नाही आहे या भाजीसाठी. आपला जो रेग्युलर वापरतो तोच मसाला वापरून आपण भाजी बनवायची आहे. पण मी कांदा दळून वगैरे नाही घेतलेला, असा कट करून घ्यायचा आणि भाजून घ्यायचा चांगला मसाल्यामध्ये. आणि नंतर सगळे तिखट, मीठ, मिरची तुमचे काय असेल ते मसाले सगळे ॲड करायचे त्यामध्ये आणि तेल घालून चांगला हा मसाला भाजून घ्यायचा. मसाला भाजून घेतल्यानंतर काय करतोय आपण, तर ओलं खोबरं आता साईडला इथंच आपण लगेच वाटण करून घेतो. ओल्या खोबऱ्यात पण मी थोडंसं अद्रक आणि लसूण आणि कोथिंबीर, हिरवी मिरची असं हे वाटण करून घेतलेलं होतं. हिरवी मिरची माझी तिखट नाही, तुम्हाला स्किप करायची असेल तर करू शकता. ती वाटण आता करून मी भाजून मसाला घेतला आहे. आता मसाला भाजून घेतल्यानंतर आता इथं हे बघा, हे पडवळचं काय करायचं, तर ह्याच्यात बिया असतील तर त्या काढून घ्यायच्या. बिया काढून घेतल्यानंतर तुम्ही मग ह्याला पाणी घालून असं ह्याला तव्यावरती वापरून तव्यात किंवा कढईमध्ये असं चांगलं भाजून वापरून घ्यायचं. आणि मीठ आणि पाण्यामध्ये ते चांगलं नरम होतं आणि चांगलं 70% असं शिजलं जातं. 70% शिजल्यानंतर ह्या मसाल्यामध्ये हे ॲड करायचं. आता यात मसाला भरायची गरज नाही, काय नाही, मी थोडासा रस्सा करणार आहे, त्यामुळे रस्स्याबरोबर मसाला बरोबर त्यामध्ये पडवळमध्ये जाणार आहे. तुम्हाला इथं पाणी न वापरता आहे ह्या मसाल्याचं स्टफिंग करून सुद्धा तुम्ही सुक्कंसुद्धा बनवू शकता. पण आता मी रस्सा करणार आहे त्यामुळं मी थोडंसं पाणी ॲड करत आहे. जे मसाल्याच्या भांड्यात होतं तेवढं पाणी ॲड केलं तर चांगला रस्सा होतो आणि भाजीची आणि मसाल्याची चव एकजीव होते. अशा पद्धतीने हे आपलं मन लावून आणि तन मन ध्यान देऊन केलेली भाजी म्हणजेच ही आपली चविष्ट भाजी होते. आता बघा, ही चुलीवरची चव हिला तर अशी गॅसवर नाही, कुठल्या गॅसवर नाही येऊ शकत, हे मगाच मी बोलले तुम्हाला. पण हे अशी थोडीशी लक्ष देऊन केली तर आपली खूप छान भाजी होते आणि न खाणारे सुद्धा घरातले खाऊ लागतात. आता ही भाजी तुम्हाला कशी वाटते तेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कोणत्या भाज्या आवडतात तेही नक्की कमेंटमध्ये ॲड करा. आणि त्यासाठी मी आता बघा अशी रस्सा भाजी तयार ठेवलेलीच आहे. आता हिचा वास आणि मसाले जे छान वापरतो ना आपण, त्याच्या वासानंच ती भाजीशी खावीशी वाटते. आता ही भाजी तर आपली तयार झालेली आहे. त्यासाठी मी आता इतर भाज्यासुद्धा आणलेल्या आहेत, त्यासुद्धा थोडक्यात तुम्हाला दाखवत आहे. तर मी आता अशी ही चमचमीत भाजी तुम्हाला बघून खावीशी नक्कीच वाटेल. भाकरी चपातीवर कशावरही तुम्ही खाऊ शकता. आता जेवण झालं म्हटल्यानंतर बघा, आता भांडी तर पडणारच आहेत. भांड्याचा राडा तर ना काही विचारू नका, प्रत्येक गृहिणींच्या घरातला हा राडा असतोच. आता बघा, त्यासाठीच मी मग खोबरं किसून ठेवलं होतं. आता जास्त झालेलं खोबरं दुसऱ्या भाज्यांना लागतंच आपल्याला, ते पण वाटण करून आता मी ठेवत आहे. आता इतर दुसरी सगळी पसारा आवरून घेऊन आता मी थोड्या भाज्या आणल्या होत्या, बाहेर गेले होते, तर सकाळ सकाळ जरा म्हटलं दुसऱ्या रोज पालेभाज्या आपण आणतो त्यापेक्षा वेगळ्या आणलेत. आता ही शिळ्या चपात्या गाईला द्यायच्या आहेत म्हणून आता मी वाळवून ठेवलेल्या आहेत. इथं रोज कितीही स्वयंपाक मोजून मापून केला तरी थोडंफार शिळं राहतंच आता इथं.
तर हे गाईला द्यायचे आहे. दुपारी रस्त्यावरती गाई येतात त्यांना देऊन टाकायच्या. गाई खाऊन घेतात त्या चपात्या शिळ्या. अशा कचऱ्यात टाकायला सुद्धा कधी कधी नको वाटतं, पण न विलाज असतं. पावसाळ्यात कसं असं पण जनावरांना सुद्धा शिळं देऊ नये वाटतं मला, म्हणजे त्यांना सुद्धा ते काहीतरी होईल असं वाटतं त्यांच्या आरोग्याला. तर मी थंडी चालू झाली म्हणून ही नाचणी आणि तांदळाचं पीठ बनवलेलं आहे. नाचणी आणि तांदूळ मिक्स करून त्याचे डोसेसुद्धा बनतात, नाचणी आणि तांदळाचे. आता पुढच्या एखाद्या रेसिपी किंवा ब्लॉगमध्ये मी दाखवेन तुम्हाला. झटपट बनणारे त्याचे डोसे होतात, खूप छान होतात डोसे असे. आणि आता मी जरा टिकाऊ भाज्या आणलेत. आता म्हणलं नेहमीच आपण पालेभाज्या खाण्यापेक्षा म्हणलं जरा टिकाऊ भाज्या आणाव्या. आता त्यासाठी हिरवी वांगी मिळाली मला. हिरवी वांगी आणलेली होती मी. आता हिरव्या वांग्याचं असं गॅसवर भाजून किंवा कढईमध्ये सुद्धा भरीत करता येतं. टमॅटो होते. भाज्या मागच्या 2 महिने खूप पाऊस होता, त्यामुळे भाज्या खूप महागलेल्याच आहेत. आता हे संक्रांतीपर्यंत अशा भाज्या महाग राहतात. त्यामुळं आता भाज्या टिकाऊ कधी कधी घ्यायच्या, कधी पालेभाज्या घ्यायच्या, अशा वेगवेगळ्या आलटून पालटून आपण बाजारातून भाज्या आणल्या पाहिजे, असं माझं मत आहे. तुमचं मत काय आहे? तुम्हाला कोणत्या भाज्या आवडतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आता आमच्या कसं आहे, सगळ्या घरातल्यांचा विचार करून, कोण काय खातं, कोण काय खात नाही याचा विचार करून सुद्धा कधी कधी भाज्या आणाव्या लागतात. आता हे बीट आणले 2 बीट. तर नेहमी आपण आठवड्यातनं एकदा दोनदा खायला ठेवायचेच असतात. आपले सॅलड म्हणून खाता येतात किंवा त्याचा ज्यूस करतात पोरं. म्हणजे आता मिक्सरवर टाकून ज्या रील्स बघून सुद्धा काही त्याचं वेगवेगळं कलर वगैरे चांगला दिसतो म्हणून करतात काहीतरी नवीन प्रयोग त्याचा. आता हे सगळं झालेलं आहे. आता आपलं भाज्या टिकाऊ भाज्या का म्हणायचं ह्याला, तर ह्या जास्त सुकल्या जात नाही, म्हणजे 4 दिवस टिकतात. ह्याला फ्रीजमध्ये ठेवायची जास्त गरज नाही. आता हे रताळी आणली. रताळीला काही फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही, बाहेरसुद्धा ही टिकते आपल्याला. नॉर्मल आपल्या रूम टेम्परेचरला ह्या टिकणाऱ्या भाज्या आहेत. वांगंसुद्धा कधीही मी फ्रीजमध्ये ठेवत नाही. ठेवलं तर ते आतून काळं पडतं. तुम्हीसुद्धा अनुभव घेतला असेल वांग्याचा. आणि रताळी तर अशी बाहेर 4-5 दिवस टिकू शकते, काही तिला होत नाही. उलट सुकल तशी ती गोड होते जास्त रताळी, म्हणजे तिच्यातलं पाणी कमी होतं. तर हे अद्रक आहे. अद्रक धुवून घ्यायचं पाण्यात टाकून, आणि ते सुद्धा म्हणजे कॅरीबॅग लावून तुम्ही फ्रीजला ठेवू शकता. जास्त टिकाऊ भाजी म्हणजे काय असते, तर हे हळद पण आहे बघा. हळद जशी रूम टेम्परेचरला पण टिकते. आणि हळदीचं कसं आपण भाजीच्या वाटणात हळद घालायची. वाटण करतो ना अद्रक लसूण पेस्ट, त्यामध्ये ही हळद घालायची. म्हणजे वरून दुसरी हळद नाही घातली तरी चालेल तुम्हाला. ओली हळद मिळती ना सीझनमध्ये, तोपर्यंत ओली हळद खाऊन घ्यायची. आता अशा पद्धतीने ही आमची भाजी. त्यात आता सर्वात शेवटी भाजी एक वेगळी आणलेली आहे बघा. ही एक चुकून काकडी आली वाटतं. आता बघा ही सुरणची भाजी. मला सगळ्यात आवडते ही भाजी सुरणची. काही जणांना आवडत नसेल, पण ही सुरणची भाजी जमिनीत येते आणि ही घरी आणल्यावर सुद्धा आपल्याकडं 4-5 दिवस राहते. ते 2 वेळा बनवता येतं. अर्धा किलोचा सुरण आहे हा. आता मधून कट करायचा, ह्याचं वरचे छिलके सगळे काढून टाकायचे. जसा बटाटो सोलून घेतो ना आपण, तशीच याला पण सोलून घ्यायची आणि याची भाजी बनवायची. अशा पद्धतीने ही आपल्या वेगळ्या भाज्या तुम्हाला कशा वाटल्या माझ्या, तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्यामुळे काय फरक पडतो, तर नेहमी जो व्हिडिओ टाकला जातो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळते. आणि तुमच्या कमेंटमधून काय होतं, तर उद्याचा व्हिडिओ आपण काय बनवायचा आणि ह्याच्यापेक्षा कसा चांगला बनवता येईल ह्याच्यासाठी एक प्रेरणा मिळते. आणि सिजनेबल भाज्या खाण्याचा नेहमीच आनंद घेत राहा. प्रत्येक ऋतूनुसार, महिन्यानुसार भाजी बदलत राहते, त्याचा नक्की आनंद घ्या. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.